नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, येत्या श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी मातेचे व्रत कसे करावे, पूजा कशी करावी आणि हे व्रत केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, वैभव लक्ष्मी ही खरंच वैभव देणारी आहे असं म्हटलं जातं आणि भरभरून देणारी आहे असं सुद्धा म्हटलं जातं. जेव्हा ती देते ना, तेव्हा खरोखरच ओंजळ कमी पडेल घ्यायला, एवढं माता लक्ष्मी भरभरून आपल्याला देत असते. तर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत कराल तर फक्त मी सांगते की कोणी तुम्हाला सांगितलं आहे म्हणून हे व्रत करायचं नाही. तर तुम्ही फक्त कोणताही सांगायले म्हणून करायचं नाही, तर तुम्ही हे मनोभावाने व्रत करा, कोणतीही सेवा करा, तुम्हाला हवे तसे रिझल्ट हे मिळणार आहेत. पण ते व्रत खरोखर अंतःकरणापासून खऱ्या भावनेने, श्रद्धेने, संयमाने तुम्ही करणे तितकंच महत्त्वाचं आहे. कोणतंही व्रत कराल तर 100% ते व्रत पूर्ण होण्याच्या आत त्या सेवेचे रिझल्ट हे तुम्हाला पाहायला मिळतच असतात. सर्वात महत्त्वाची माहिती, देव हा भक्तीचा विषय आहे, म्हणजेच भक्तीचा भुकेला असतो, हा भीतीचा विषय नाही. त्यामुळे कोणतेही व्रत करत असताना, सेवा करत असताना, स्पेशली पारायण करत असताना त्यांच्या नियमांना घाबरू नका, कारण देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि आपल्याला काय आहे ना, सवय लागलेली आहे की आपलं खापर दुसऱ्यांच्या माती फोडायचं, ही प्रत्येकाला सवय लागलेली आहे. आणि मनुष्याचा जन्म मनुष्य हा तर दुसऱ्याच्याच माती फोडत असतो, कारण आपल्याला आजकाल कोणी ऐकूनच घेत नाही, म्हणून आपण देवाला सुद्धा सोडत नाही आणि देवाच्या माती सुद्धा आपण खापर फोडतो की देवामुळे असं झालं, देवामुळे तसं झालं. एवढं केलं तरी प्रत्यक्षात आपल्याला काहीच भेटत नाही, कर्माची फळं असतात. बघा, ज्या काही आपण सेवा, व्रत, वैकल्य करतो ना, त्यामुळे आपल्याला जे भोग आहेत ना, त्या भोगाची तीव्रता जी असते ना, ती कमी होत असते. जिथे तलवारीने वार होत असतो तिथे सुई टोचल्यासारखा आपल्याला त्रास होत असतो. हे भोग आपल्याला भोगावेच लागतात आणि ते भोगूनच संपवावे लागतात. जर श्रावण महिन्यातील 5 शुक्रवार हे व्रत करायचं असेल तर पहिल्या शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आणि तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी या व्रताला सुरुवात करा आणि तिथून पुढे 5 शुक्रवार तुम्ही हे व्रत करू शकता. आता 5 शुक्रवारचं तुम्ही हे व्रत करणार असाल तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे, किंवा तुम्ही श्रावणातल्या 5व्या शुक्रवारपासून 11 शुक्रवार व्रताला सुरुवात करू शकता, किंवा श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारपासून जर तुम्हाला 21 शुक्रवार हे व्रत करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. ज्या शुक्रवारी तुम्ही हे व्रताला सुरुवात करणार आहात त्या शुक्रवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प फक्त पहिल्या शुक्रवारीच करायचा असतो, परत करायचा नसतो. हे व्रत तुम्ही स्वतःचं घर पूर्ण होण्यासाठी, तुमचं स्वप्न एखादं पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये तर तुम्हाला त्यासाठी करू शकता. तुमचा जो काही प्रश्न असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा संकल्प करून शुक्रवारचं हे व्रत करू शकता. प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता. तसेच तुमच्या मुलांना नोकरी लागावी यासाठी सुद्धा हे व्रत करू शकता. तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, आपल्याला नेहमी घर हे धनधान्याने भरलेलं असावं यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. जी कोणती इच्छा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकतात. बघा, तसेच तुमच्या जर काही इच्छा नसेल, फक्त लक्ष्मीची माझ्यावर कृपा सदैव राहावी यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये वैभव लक्ष्मीचे हे व्रत करू शकता. अगदी 12 महिने सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. या व्रताला खूप काही नियम नाहीत. फक्त शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज वगैरे बनवायचं नाही, घरातील मंडळीला खाऊ द्यायचं नाही. आपल्याला स्वतःचा विचार येणारच आहे, पण शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. एखाद्या शुक्रवारी जर मासिक पाळी वगैरे आली असेल तर त्या शुक्रवारी फक्त उपवास धरा. तो शुक्रवार आपल्याला 5 शुक्रवारमध्ये पकडता येणार नाही, कारण तो पूजेमध्ये येत नाही. तसेच 11, 21 मध्ये सुद्धा काउंट करता येत नाहीत. सेम तुम्ही जर पुढे गावाला वगैरे गेला तरी तो उपवास धरला जातो. फक्त तो शुक्रवार हा मोजता येत नाही, कारण तोही त्या दिवशी आपण पूजा केलेली नसतं. अशा प्रकारे तुम्हाला ते शुक्रवार 11, तसेच सुतक वगैरे असेल तर तोही उपवास धरला जात नाही, म्हणजे धरला जातो पण तो पूजेमध्ये येत नाही, म्हणून तो काउंटमध्ये करायचा नसते. अशा प्रकारे तुम्हाला 5, 11, 21 जेवढे वैभव लक्ष्मी व्रत तुम्ही करणार असाल तेवढं करू शकता. आणि शुक्रवार आणि त्या
21व्या शुक्रवारी किंवा 11व्या शुक्रवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. जर तुम्ही 5 केलं असतं तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. आणि वैभव लक्ष्मीचं व्रत आपण एक वेळा जेवण करून करत असतो, पण तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता व्रत केलं तरीसुद्धा चालतं. फक्त या दिवशी जे काही तुम्ही खाल ना ते फक्त सात्विक असावं, त्यांच्यामध्ये कांदा लसूण नसावा, ते वर्ज असावं. तसेच मांसाहारसुद्धा वर्ज करावा. उपवास सोडण्यासाठी आपण जे काही आपण स्वयंपाक बनवतो फक्त त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. जो काही आपण स्वयंपाक बनवणार आहे तो सात्विक असावा. त्याचा सुद्धा आपण नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो, म्हणून कांदा लसूण आपल्याला वर्ज करायचा आहे. आणि या दिवशी स्वयंपाक बनवताना आवर्जून खीर बनवायची आहे. माता लक्ष्मीला खीर ही खूप आवडायची आणि खीर बनवू शकता. बाकी तुम्हाला खीर बनवायची नसेल तर कोणताही गोडाधोडाचा पदार्थ बनवून तुम्ही तो सुद्धा चालतो. फक्त या दिवशी गोड पदार्थ आवर्जून बनवायचा आहे. आणि वैभव लक्ष्मी व्रताची ही पूजा करायची असते. सायंकाळी प्रदोष काळामध्ये केली तरीही चालतं. प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळण्याच्या 45 मिनिट अगोदर तुम्हाला ही पूजा करायची आहे. आणि जर तुम्ही 45 मिनिटानंतर तुम्ही पूजा करायची असते तर तुम्ही पूजा केली तरीही चालतं. संध्याकाळी तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर सकाळी सुद्धा तुम्ही पूजा केलं तरीही चालतं. दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पूजा करू शकता. उपवास मात्र रात्री सोडायचा असतो. सकाळी जरी पूजन केलं तरी संध्याकाळीच मात्र तुम्हाला उपवास सोडायचा असतो. तर देवासमोर दिवा जिथे आपण लावतो तिथे बसून आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळायची, काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल त्याचा नैवेद्य तुम्हाला हा दाखवायचा आहे. त्यानंतर मग जेवण करून आपल्याला रात्री उपवास सोडायचा आहे. आणि सकाळी तुम्ही जेव्हा पूजा करता त्यावेळी तुम्हाला फळाचा साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तुम्ही कशाचाही नैवेद्य दाखवला तरीही चालतो. फक्त उपवास करून जर तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर तुम्ही साबुदाणा, भगर, राजगिरा, रताळी जे काही उपवासाचे पदार्थ असतात ते तुम्ही उपवास एक वेळ खाऊन मग रात्री पूजा करून सुद्धा कहाणी आरती ऐकून वाचून तुम्ही उपवास सोडू शकता. जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर फक्त उपवास करू नका, पण तरी सुद्धा तुम्ही व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता. जेवढा टाईम तुम्ही जेवता तेवढा टाईम जेवण करायचं आहे. आणि सेम या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. पूजेसाठी तुम्हाला घरात जिथे जागा आहे तिथे तुम्हाला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर वस्त्र अंथरून त्यावर रांगोळी काढून घ्यायची आहे. पूजेची सुरुवात दीपपूजनाने करायची आहे. त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे. त्या दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जो फोटो असेल तो ठेवायचा आहे. भगवान विष्णूसोबत एकत्रित फोटो असेल तर चांगलंच आहे. जर नसेल तर तुमच्याकडे जो फोटो असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्याकडे वैभव लक्ष्मी मातेचं एखादं पुस्तक वगैरे असेल, पुस्तक माता लक्ष्मीचं तिथे तुम्हाला ठेवलं तरीही चालतं. आणि दुसरं म्हणजे अजून एक पुस्तक तुम्हाला कथा वाचण्यासाठी घ्यायचं आहे. ते पुस्तकसुद्धा तुम्ही माता लक्ष्मीचं स्वरूप ठेवलेलं आहे ते उचलून त्यातून कथा वगैरे तुम्हाला वाचायची आहे. आपल्याला उजव्या साईडला 2 विड्याची पाने ठेवायची आहे. त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्यावर गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून एक सुपारी ठेवायची आहे. तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालते. सुरुवातीला गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांचं पूजन हे बाप्पाचं स्वरूप आहे. सुपारी गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे. त्यावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर जागेवर ठेवायचे. हळद कुंकू वगैरे त्याला लावून घ्यायचं आहे. दुर्वा वगैरे अर्पण करून घ्यायचे आहे. दुर्वा, लाल फुलं अर्पण करायचे आहेत. आणि साखरेचा नैवेद्य दाखवून त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर थोडीशी तांदळाची रास टाकायची आहे. त्यावर हळद कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश तुम्हाला ठेवायचा आहे. त्यावर कुंकवाने खालून वर अशा 5 उभ्या रेषा घ्यायच्या आहेत. आणि पाण्यामध्ये हळद कुंकू, एखादं फूल, सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकून त्यावर 5 आंब्याची डहाळी तुम्हाला लावायची आहेत. आणि नागवेलीची नागवेलीची पाने नसतील तर तुम्ही आंब्याची पाने लावली तरी चालतं. परत छोटीशी एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्यावर सुद्धा तुम्हाला हळद कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. त्यावर एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे. कोणताही सोन्याचा दागिना असू द्या, त्या तुम्ही तिथे ठेवू शकता. बघा, त्यानंतर आपल्याला कथा वाचण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर त्या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पूजन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचा फोटो हा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे. आणि लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर गजरा असेल तर तो, फुलं असतील तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत. सोन्याचा दागिना असतो तर तो सुद्धा तुम्हाला तेथे ठेवून द्यायचा आहे. आणि खिरीचा नंतर तुम्हाला ठेवलेला आहे तर त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू वगैरे लावायचं आहे. नैवेद्य सुद्धा बनवलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला, खडीसाखरेचा जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे, दाखवायचा आहे. आणि धूप, दीप, अगरबत्ती सुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे.
आणि त्यानंतर आपण कथा वाचनासाठी वैभव लक्ष्मी मातेचं जे पुस्तक आहे ना, ते पुस्तक आपल्याला घेतलेलं आहे आणि ते पुस्तक घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेलं आहे, तर त्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे आणि कथा वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे. त्यानंतर मग आपण आसन सोडायचं आहे आणि हे कथा वाचन आसन सोडायचं आहे आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडण्यासाठी जो काही आपण स्वयंपाक बनवल ना, तो स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा आपल्याला नैवेद्य मातेला दाखवून घ्यायचा आहे, लक्ष्मी मातेला दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही सकाळचा नैवेद्य असेल किंवा पूजेच्या वेळी दाखवलेला जो काही नैवेद्य असेल, तो नैवेद्य स्वयंपाकाला दाखवलेला नैवेद्य असेल, तो आपण घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. उपवास सोडताना सुरुवातीला जे काही गोड पदार्थ आपण बनवलेले असतील तो खायचा आणि त्यानंतरच बाकीचे जेवण करून उपवास सोडायचा आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी सेम याच पद्धतीने पूजा करायची आहे. 5, 7, 9, 11 जेवढी तुम्ही गुरुवार करणार आहात तेवढे तुम्हाला बोलायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू बायकांना बोलवायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू द्यायचं, त्यांची ओटी वगैरे भरायची आहे आणि त्यांच्या ओटीमध्ये अजून एखाद्या फळांचा समावेश करायचा आहे आणि एक वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक सुद्धा त्यांना भेट म्हणून द्यायचं आहे. याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या महिलांना जेवणसुद्धा बनवून साधं जेवणसुद्धा पूर्ण पुरणपोळीचं जेवणसुद्धा बनवून त्यांना अगदी त्यांना जीव घालू शकता. महिलांना जीव घातलं तरीही चालतं. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. दूध महिलांना देऊ शकता. अशा प्रकारे देऊ शकता. तुमची इच्छा असेल तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे. खूप काही असं मोठं व्रत नाही, फक्त घाट घालायचा नाही, अवघड असं काहीच नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच या. नक्कीच तुम्ही श्रावणात 5 शुक्रवारचे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत, त्याला काही नियम वगैरे नाहीत. खूप साधी सोपी पूजा आहे आणि खूप साधं सोपं व्रत आहे. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः.